29 महापालिकांच्या निकालानंतर मुंबई असेल, संभाजीनगर असेल, जिथे पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचा महापौर असतो, अशा ठिकाणी ठाकरेंचा सुपडा साफ झाला असला तरी राज्यातल्या 29 महापालिकेत एक अपवाद आहे, जिथे ना ठाकरेंनी लक्ष दिलं होतं ना जिथली ठाकरेंना अपेक्षा होती. कोणती तिकीटं कुणाला दिलेत याच्याबद्दल सुद्धा कदाचित ठाकरेंना कोणतीही माहिती नव्हती, पण ठाकरेंचा तिथे महापौर बसणार आहे आणि तिथे ठाकरेंनी एक हाती सत्ता मिळाली काँग्रेसच्या मदतीने. आपण बोलतोय परभणीविषयी. जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणतात ते याचमुळे. कोणती निवडणूक असू द्या, परभणीचा ट्रेंड हा वेगळाच असतो. 29 महापालिकांच्या निवडणुकीमध्ये परभणीने उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला साथ दिली आणि भाजपचा इथे अक्षरशः सुपडा साफ झाला. मेघना बोर्डीकर यांच्या हातात या निवडणुकीची सूत्र होती आणि मेघना बोर्डीकरांचा दावा होता की ही महापालिका निवडणूक आम्ही सातत्याने काम करतोय, जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी केलेली आहे आणि ही महापालिका आम्ही सहज जिंकून येऊ. पण निकाल लागला तेव्हा वेगळं चित्र समोर आलं. तिकडे भाजपने मुंबईपासून ते संभाजीनगरपर्यंत पारंपरिक बालेकिल्ले ठाकरेंचे उद्ध्वस्त केले. मात्र परभणीसारख्या ठिकाणी ठाकरेंचा महापौर नेमका कसा बसला, बंडू जाधवांनी नेमकं कोणतं समीकरण जुळवून आणलं जे भाजपला सत्तेत असून सुद्धा जमलं नाही, तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. परभणी महापालिका ही तेवढी चर्चेत नसली तरी इथे ठाकरेंकडे एक निष्ठावंत शिलेदार आहे, बंडू जाधव. लोकसभा निवडणुकीच्या काळात महादेव जानकरांविरुद्ध ते लढले. महादेव जानकरांना राष्ट्रवादीच्या कोट्यातनं परभणीची जागा मिळाली होती आणि अख्ख्या जिल्ह्यातली महायुती बंडू जाधवांच्या विरोधात होती. मात्र बंडू जाधव हे तरलेच नव्हे तर चांगल्या मतांनी निवडून आले, कारण परभणी शहराने त्यांना साथ दिली. परभणी शहराने साथ ही लोकसभेला दिली, विधानसभेतलं चित्र वेगळं होतं. पण परभणी शहराने ठाकरेंचा एक तरी महापौर या निवडणुकीमध्ये निवडून आणला आहे आणि बंडू जाधवांनी ठाकरेंसोबतची निष्ठा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. बंडू जाधवांनी या निवडणुकीचं नियोजन लावलं, योग्य उमेदवार देणं, काँग्रेसला सोबत घेणं, या सगळ्या गोष्टी बंडू जाधवांनी केल्या आणि त्याचे परिणाम या निकालात दिसून आलेत. खरं तर परभणी हा मुस्लिम बहुल भाग असलेला शहर आहे. मुस्लिम मतदार या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि मुस्लिम मतदारांचं हे मतदान हे कायम काँग्रेसला जातं. पर्यायाने ते यावेळी ठाकरेंना सुद्धा गेलं आणि त्याचा परिणाम या निकालात दिसून आला. भाजपचा सुपडा साफ झाला. फक्त मुस्लिम मतदानच कारणीभूत नाही, तर भाजपातल्या सुद्धा काही गोष्टी आहेत. एक मुद्दा झाला तो म्हणजे मुस्लिम मतदान जे होतं ते काँग्रेसला मिळालं आणि ठाकरे आणि काँग्रेस यांची मतं एकत्र आली आणि या आघाडीला चांगला पाठिंबा इथे मिळाला. मुस्लिम मतांसह काही हिंदू मतंही मिळाली, जी ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारी फार जरी मतं नसली तरी अत्यंत गेम चेंजर मतं आहेत, ती बंडू जाधवांमुळे मिळाली. बंडू जाधवांचं हे सगळं नियोजन होतं. दुसरं एक कारण या पराभवाचं भाजपच्या सांगितलं जाते ते म्हणजे सुरेश वरपुडकर जे आहेत ते नुकतेच भाजपात आलेत आणि महापालिकेची जवळपास सगळी सूत्र त्यांनी सोबत हातात घेतली होती. हे कुठेतरी भाजपातल्या निष्ठावंतांना खटकत होतं. दुसरं कारण याच्यातलं अजून एक आहे की मेघना बोर्डीकर यांनी जर कदाचित राष्ट्रवादीसोबत युती केली असती तर हे चित्र बदलून गेलं असतं. आजपर्यंत या शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा दबदबा राहिला आहे आणि या निवडणुकीत जर भाजपच्या सोबत राष्ट्रवादी असती तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं. मात्र मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही, किंबहुना राष्ट्रवादीसोबत जवळीक ही त्यांना कायम खटकते आणि त्यामुळेच परभणीमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर रडली आणि भाजपही स्वबळावर. त्यामुळे मतांची अक्षरशः फाटाफूट झाली. परभणीतलं समीकरण बिघडून गेलं आणि ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराने इथे लोकसभेसारखीच एक एंट्री केली आणि शेवटच्या क्षणाला ही महापालिका हातातून हिसकावून घेतली. या महापालिकेत आजपर्यंत काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. गेल्यावेळी सुद्धा काँग्रेसची इथे सत्ता होती. तसं भाजपचा हा पारंपरिक गड आहे आणि भाजपचा इथे पहिल्यांदा पराभव झाला आहे अशी परिस्थिती नाही. मात्र यावेळी भाजप सत्तेत आहे. मेघना बोर्डीकर या पालकमंत्री आहेत, विकास कामं करतायत, लोकांना भाजपकडून अपेक्षा आहेत. म्हणून भाजपाकडून परभणीचा चांगला विकास होऊ शकतो. भाजपच्या परभणीच्या महापालिकेचा निधीसुद्धा एवढा जास्त नाही, बजेट छोटंसं आहे. तर या महापालिकेचं बजेट वाढेल, निधी मिळेल आणि विकास कामं शहरामध्ये चांगली होतील अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र जे समीकरण आवश्यक होतं, राष्ट्रवादीला सोबत घेणं किंवा निष्ठावंतांना न डावलणं, जे आयात केलेले उमेदवार आहेत त्यांना तिकीट देऊन आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवणं, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी उत्साह कमी झाला.
या निवडणुकीमध्ये काम करण्यासाठी सुरेश वरपुडकरांसारख्या नेत्याच्या हातात या निवडणुकीची सूत्र गेल्यानंतर अर्थातच भाजपचे पदाधिकारी त्या पदावर जे काम करतात त्यांचा उत्साह कुठेतरी कमी झाला आणि मेघना बोर्डीकरांचा तो दावा होता की आम्ही ही महापालिका एक हाती जिंकतोय, तो दावा फेल ठरला. उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबईसारखी महापालिका गेली. संभाजीनगरमध्ये आजपर्यंत एकत्रित शिवसेनेचा महापौर बसायचा, संभाजीनगरही गेलं. ठाण्यामध्ये महापौर बसायचा शिवसेनेचा, तेही गेलं. ठाकरेंचा सगळीकडे सुपडा साफ झालेला असताना बंडू जाधवांमुळे परभणी मात्र ठाकरेंच्या हातात आलेली आहे. परभणीवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा.